काल जनरल सोल्युशनच्या प्रॉपर्टी शिकलो होतो. आज आपण हो सर. बरोबर आहे. आज जनरल सोल्युशनच्या पुढच्या प्रॉपर्टी शिकणार. तो प्रॉपर्टी नंबर 4th. तर काय 4th प्रॉपर्टी ते समजून घेऊया. sin थीटा is equals to sin alpha implies that theta is equals to n pi plus minus 1 raised to power n into alpha where n belongs to z. आता नेमकी प्रॉपर्टी काय ते समजून घ्या. साइन थिटाची व्हॅल्यू जर साइन अल्फा एवढी असेल तर इम्प्लाय काय करतो थिटा इज इक्वल्स टू एन पाय. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर कसं हाऊ इज इट पॉसिबल. हे बघा तर मला सांगा साइन कुठे कुठे पॉझिटिव्ह. तुम्हाला मंत्र सांगितलेला ऑल स्टुडंट टेक कॉफी. ऑल स्टुडंट टेक कॉफी. मला सांगा साइन कुठे कुठे पॉझिटिव्ह इन फर्स्ट फर्स्ट आणि क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये. व्हेरी गुड. तर हमें जेव्हा आपल्याला फर्स्ट क्वार्टर मध्ये जायचं तेव्हा आपल्याला 2 पाय प्लस करावं लागेल आणि जेव्हा आपल्याला कोणत्या क्वार्टर मध्ये जायचंय सेकंड क्वार्टर मध्ये सेकंड तर मध्ये. पाय मायनस करावं लागेल. बरोबर आहे. तर नीट ऑब्झर्व करा जेव्हा मी यांची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करेल तेव्हा तो पाय होईल आणि मायनस 1चा 1 पॉवर म्हणजे मायनस अल्फा जो काही अँगल होईल तो सबट्रॅक्ट होईल. जेव्हा मी यांची व्हॅल्यू 2 टाकेल तर 2 पाय मायनसचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह होईल. मग हा होईल प्लस अल्फा ते पुढच्या क्वार्टरमध्ये. म्हणून त्याची जी इक्वेशन असते त्या अशा फॉर्मॅटमध्ये दिलेली असते. तर काय दिलेली इक्वेशन महत्वाची आपल्यासाठी बाकी काही गोष्टी महत्वाच्या. तर इक्वेशन आहे साइन थीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा implies that theta is equals to n pi plus minus 1 raised to power n into alpha. आता एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल समजून घ्यायचे सगळ्यांनी. एक्झाम्पल नंबर फर्स्ट मुलांना जर तुम्हाला साइन एक्स इज इक्वल्स टू रूट 3 बाय 2 दिली. आता पहिल्या स्टेप समजून घ्या पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही करायचं. साइन एक्स इज इक्वल्स टू रूट 3 बाय 2. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साइन 60 ला व्हॅल्यू रूट 3 बाय 2 असते. तर साइन ऑफ पाय बाय 3 इज इक्वल्स टू रूट 3 बाय 2. ऑब्झर्वेशन करा बरं का हा रूट 3 बाय 2 आहे हा रूट 3 बाय 2 म्हणजेच साइन एक्स इज इक्वल्स टू देअरफॉर साइन एक्स इज इक्वल्स टू काय मिळालं मुलांना आपल्याला साइन पाय बाय 3. साइन एक्स इज इक्वल्स टू साइन पाय बाय 3. बट मला सांगा मुलांना कोणत्या रिझल्ट यूज होतो इथे. हा रिझल्ट मग असं लिहावं लागेल तुम्हाला एक्झाम मध्ये बाय युझिंग रिझल्ट. बाय युझिंग रिझल्ट which result sin theta is equals to sin alpha implies that theta is equals to n pi plus minus 1 raised to power n into alpha. Implies that theta ची व्हॅल्यू दिलेली मुलांना आपल्याला x is equals to n pi plus minus 1 raised to power n into alpha ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना pi by 3 where pi by n belongs to z. हे काय मिळालं मुलांना आपल्याला रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. फॉर्म्युला नंबर 4 आणि त्याच्यावरचा एक एक्झाम्पल. आपण पहिले टाइप समजून घेऊयात. 9 फॉर्म्युलाज आहेत. 9 प्रॉपर्टीजचा वापर करून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर मी त्याच्या एक एक एक्झाम्पल घेतो पर प्रॉपर्टी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं वापरायचं. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5th. फिफ्थ प्रॉपर्टी मुलांना cos theta is equals to cos alpha implies that theta is equals to 2n pi plus or minus alpha where n belongs to z. पुन्हा एकदा रिपीट करतो. cos theta is equals to cos alpha implies that theta is equals to 2n pi plus or minus alpha where n belongs to z. आता प्लस और मायनस का आणि 2n पायच का. आपल्याला माहिती आहे ऑल स्टुडंट टेक कॉफी. कोणत्या क्वार्टर मध्ये कॉस पॉझिटिव्ह मुलांना फर्स्ट क्वार्टर मध्ये आणि फोर्थ क्वार्टर मध्ये. तर मला सांगा 2 पायचाच वापर करावा लागणार. मल्टिपल ऑफ 2 2 पाय 4 पाय इथेच सगळ्या व्हॅल्यू होतील. त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड केली तर पहिल्या क्वार्टर मध्ये जाणार आणि काही सबट्रॅक्ट केली तर तुम्ही फोर्थ क्वार्टर मध्ये जाणार. त्यामुळे याची कंडिशन अशी कन्वर्ट झालेली असते. एक्झाम्पल घेऊयात मुलांना. एक्झाम्पल आहे cos 2x is equals to 1 by root 2. तर आपल्याला माहिती आहे मुलांना कोणत्या अँगलला कॉसची व्हॅल्यू 1 by root 2 असते 45. cos of pi by 4 is equals to 1 by root 2. आपण जेव्हा यांना इक्वेट करू
what we have given, cos 2x is equals to cos pi by 4. आता इथे कोणता रिझल्ट यूज होईल मुलांना? बाय युजिंग रिझल्ट, बाय युजिंग रिझल्ट. कोणता रिझल्ट? cos theta is equals to cos alpha. Realize that theta is equals to 2n pi plus or minus alpha, where n belongs to z. Realize that theta ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 2x. तर 2x equals to 2n pi प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू दिलेली मुलांना पाय बाय 4. सगळ्या इक्वेशनला कशाने डिवाइड करावं लागेल? 2 ने. आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे. तर x इज इक्वल्स टू n पाय प्लस और मायनस पाय बाय 8 वेअर n बिलॉंग्स टू z. त्यामुळे मुलांना आपलं फायनल सोल्युशन. नेक्स्ट मुलांना प्रॉपर्टी नंबर 6th प्रॉपर्टी, tan theta is equals to tan alpha. Implies that theta is equals to n pi plus alpha only. n pi plus alpha where n belongs to z. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तर तुम्ही प्लसच साइन काय घेतलं? तर आपल्याला सगळ्यांना मंत्र माहिती. तर त्याच्या हिशोबाने जर बघितलं तर ऑल स्टुडंट टेक कॉफी. टॅन हा फर्स्ट आणि थर्ड क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह होतो. तर मला सांगा यांची व्हॅल्यू जर 1 जर सबस्टिट्यूट केली तर पाय येईल. त्याच्यामध्ये काही ऍड केलं तर तुम्ही कोणत्या क्वार्टर मध्ये जा? थर्ड. जर यांची व्हॅल्यू 2 जर टाकली तर 2 पाय इथे येईल. आणि काही ऍड केलं तर कोणत्या क्वार्टर मध्ये जाईल मुलांना? फर्स्ट क्वार्टर मध्ये. तर ही स्ट्रॅटेजी यूज केली जाते. तर आता एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे मुलांना, एक्झाम्पल नंबर फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे tan x is equals to 1 upon root 3. We know that कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√3 असते मुलांना? tan of pi by 6 is equals to 1/√3. बरोबर आहे. मग इथे कोणता रिझल्ट होल्ड झाला मुलांना? tan theta is equals to tan alpha. म्हणजेच tan x is equals to tan of pi by 6. by using result, by using result कोणता रिझल्ट होल्ड झाला मुलांना इथे? tan theta is equals to tan alpha. Implies that theta is equals to n pi plus alpha where n belongs to z. मग थीटाची व्हॅल्यू काय दिलेली मुलांना? x is equals to n pi प्लस अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? pi by 6 where n belongs to z. This is our solution. नेक्स्ट पुढच्या ज्या प्रॉपर्टीत, प्रॉपर्टी नंबर 7th 8th and 9th. प्रॉपर्टी खूप सोप्या आहेत. sin square theta is equals to sin square alpha. Cos square theta is equals to cos square alpha. Tan square theta is equals to tan square alpha. ह्या तिन्ही पैकी कोणतीही जर कंडिशन आली, कोणतीही कंडिशन आली तर फॉर्म्युला जो असतो theta is equals to n pi plus or minus alpha where n belongs to z. as तुम्हाला theta is equals to n pi plus or minus alpha where n belongs to z. आता एक्झाम्पल घेऊ म्हणजे लवकर क्लिअर होईल तुम्हाला. एक्झाम्पल दिलेलं मुलांना, एक्झाम्पल नंबर फर्स्ट एक्झाम्पल आहे 4 cos square theta minus 1 is equals to 0. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणून मुलांना 1 तिकडे जाईल. तर cos square theta is equals to किती मुलांना? 1/4. आणि 1/4 कशाचा स्क्वेअर आहे? 1/2 चा. आपल्याला माहिती आहे cos ची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 असते? 60. वेरी गुड. cos Pi by 3. pi/3. तो कौन सा रिजल्ट होल होगा बच्चों? यहाँ पे पाई यूजिंग प्रॉपर्टी या पाई यूजिंग रिजल्ट? पाई यूजिंग
result cos square theta equals to cos square alpha, implies that theta is equals to 2n pi plus or minus alpha, where n belongs to z, implies that थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला थीटाच दिलेली is equals to n pi, not 2n pi. Theta is equals to n pi plus or minus alpha. Theta is equals to n pi plus or minus alpha. Alpha ची व्हॅल्यू दिलेली pi by 3 by n belong z. या आहे स्क्वेअरच्या प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल फक्त समजून घ्यायचं. जर काही डाऊट असला त्याच्यामध्ये मला सांगायचं. बाकी काहीच. क्वेश्चन्सला सुरुवात करूयात बेटा. चालेल. फर्स्ट एग्जांपल आहे sin theta is equals to root 3 by 2. आपला व्हॅल्यू 60, the sin of pi by 3 is equals to root 3 by 2. Next, दोन्ही इक्वेशन इक्वेट झाल्या. sin theta is equals to sin pi by 3 और by using result. कौन सा रिजल्ट बच्चों आपने सब लिखना है. sin theta is equals to sin alpha, implies that theta is equals to n pi plus minus 1 raised to power n into alpha, where n belongs to z. theta की वैल्यू थीटा ही है बच्चों. theta is equals to n pi plus minus 1 raised to power n into alpha की वैल्यू कितनी बच्चों pi by 3, where n belongs to z. ये होगा आपका सॉल्यूशन नंबर फर्स्ट. नेक्स्ट है बच्चों एग्जांपल नंबर सेकंड. आपको गिवन है cos theta is equals to 1 upon root. आपल्याला माहिती आहे कोणता अँगल असते 45 ला. cos pi by 4 is equals to 1 upon root 2. जर ह्या दोन्ही इक्वेशन इक्वेट आहे तो सीधी सी बात है ये भी इक्वल हो जाएगा. हमारा काय भेटलं cos theta is equals to cos of pi by 4. इथे रिझल्ट यूज होईल मुलांना. by using result cos theta is equals to cos alpha, implies that theta is equals to 2n pi plus or minus alpha, where n belongs to z. theta ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांनी ते थीटाच. theta is equals to 2n pi plus or minus alpha ची व्हॅल्यू किती दिलेली pi by 4, where n belongs to z. हे जे रिझल्ट आहे जेवढे जास्त एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो तेवढे लवकर पाठ होते. त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल दिलेला मुलांना tan theta is equal to root 3. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या अँगलला व्हॅल्यू रूट 3 असते tan of pi by 3 म्हणजे 60 डिग्री. हे कोणता रिझल्ट होल्ड होईल मुलांना tan theta is equals to tan of pi by 3 implies that theta is equals to n pi plus alpha, where n belongs to z. theta ची व्हॅल्यू थीटाच दिलेली. theta is equals to n pi plus alpha ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना pi by 3, where n belongs to z. Next एक्झाम्पल दिला मुलांना तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल. sin theta is equals to minus root 3 by 2. आता मायनसचा एक्झाम्पल नाही झाला समजून घ्या. इथे पण सेम प्रोसिजर जशी आपण प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये वापरायचो, बट इथे एक कंडिशन आहे. म्हणजे सोल्युशन करतो तेव्हा साइन कुठे निगेटिव्ह येतोय पहिले थर्ड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह येतोय आणि फोर्थ मध्ये पण निगेटिव्ह येतोय. बट रिव्होल्यूशन करताना थर्ड क्वार्टर मध्ये येतोय ना तर फोर्थ क्वाड्रंटचा वापर नाही करायचा. का जनरल 8% येणार रिव्होल्यूशन म्हणजे पुढचा ब्रॅकेट पुढचा जो क्वाड्रंट आहे तो येणारच पुढच्या याच्यामध्ये, तर तो घेण्याची गरज नसते याच्यामध्ये. तर पहिले वी नो दॅट साइन ऑफ pi by 3 is equals to root 3 by 2. आणि कोणत्या कोणत्या क्वार्टर मध्ये निगेटिव्ह मुलांना सेकंड क्वार्टर आणि फोर्थ क्वार्टर. मी सांगितलं तुम्हाला फोर्थ क्वार्टर मध्ये जाण्याची गरज आहे का नाही, कारण की रिव्होल्यूशन करताना तुम्ही पुढे रिव्हॉल्व होणारच त्यामुळे तुम्हाला ते काढायची गरज नाही. मग बाय अलाइड अँगल
अँगल काय म्हणून साइन ऑफ पाय प्लस थिटा. हे तुम्हाला कालच सांगितलं. तर तुम्हाला थर्ड क्वाड्रंट मध्ये यायचं असेल तर पाय प्लस थिटा आणि पाय मायनस थिटा. बरोबर आहे. तर पाय प्लस थिटा इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना मायनस साइन थिटा. तर आपल्याला थिटाची व्हॅल्यू दिसते पाय बाय 3. तर साइन ऑफ पाय प्लस पाय बाय 3 इज इक्वल्स टू मायनस साइन पाय बाय 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना काय होईल साइन ऑफ 3 पाय प्लस पाय इज 4 पाय बाय 3 इज इक्वल्स टू मायनस रूट 3 बाय 2. मला सांगा मायनस रूट 3 बाय 2 तुम्हाला इथे दिसतंय आणि मायनस रूट 3 बाय 2 मला इथे दिसते. म्हणजे साइन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा इज इक्वल्स टू साइन ऑफ 4 पाय बाय 3. म्हणजे इथे कोणता रिझल्ट होतो चला मुलांना बाय युजिंग रिझल्ट बाय युजिंग रिझल्ट with sin theta is equal to sin alpha implies that theta is equals to n by plus minus 1 raised to power n to alpha. थीटा ची व्हॅल्यू मुलांना थीटाच दिलेली. थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 1 रेस्ट टू पॉवर n इंटू अल्फा ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 4 पाय बाय 3 where n belongs to z. Remember. Next example number 5th. Cos theta is equals to minus cos theta is equals to minus half. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या अँगलला व्हॅल्यू cos ची हाफ असते 60 ला. तो cos ऑफ पाय बाय 3 इज इक्वल्स टू हाफ. आता मला सांगा कॉस कोणत्या क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतो मुलांना सेकंड आणि थर्ड क्वार्टर मध्ये. म्हणजे आपल्याला सेकंड क्वार्टर मध्ये जावं लागेल थर्ड क्वार्टर मध्ये जाण्याची गरज नाही. मग बाय अलाइड अँगल कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस कॉस थिटा. थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना पाय बाय 3. तो कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल्स टू मायनस कॉस पाय बाय 3. कॉम्बिनेशन जर केलं तर कॉस ऑफ 3 पाय मधनं 1 पाय गेला तर किती राहील मुलांना 2 पाय बाय 3 इज इक्वल्स टू मायनस हाफ. बरोबर आहे. कोणती इक्वेशन सेम आहे मुलांना ही वाली इक्वेशन. ही वाली इक्वेशन सेम आहे. तर आपल्याला इम्प्लाइज काय होईल कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस ऑफ 2 पाय बाय 3. रिझल्ट होईल मुलांना बाय युजिंग रिझल्ट बाय युजिंग रिझल्ट which result cos theta equals to cos alpha, like that theta is equals to 2n pi plus or minus alpha where n belongs to z. थीटा ची व्हॅल्यू किती दिलेली म्हणून आपल्या इथे थीटा is equals to 2n pi प्लस मायनस अल्फा ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 2 pi by 3 where n belongs to z. तर रिक्वायर्ड काय भेटलं आपल्याला जनरल सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 झालंय ना 5th झालंय. ओके 6th आहे cot theta इक्वल्स मायनस रूट. आपल्याला माहिती आहे रूट 3 ही कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते cot ऑफ पाय बाय 6 ला. cot पाय बाय 6 इज इक्वल्स टू रूट 3. बट कोणत्या क्वार्टर मध्ये cot पॉझिटिव्ह असतो मुलांना क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह असतो फर्स्ट आणि थर्ड क्वार्टर मध्ये. आपल्याला निगेटिव्ह कुठे भेटणार सेकंड आणि फोर्थ. मग फोर्थ मध्ये जाण्याची गरज नाही. मग सेकंड मध्ये कसं जाणार मुलांना cot ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस कॉट थिटा. मग थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला पाय बाय 6. मग कॉट ऑफ पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल्स टू मायनस कॉट पाय बाय 6. कॉट ऑफ 6 पाय मायनस पाय तो 5 पाय बाय 6 इज इक्वल्स टू मायनस रूट 3. तर ही इक्वेशन सेकंड इक्वेशन इक्वल आहे. तर कॉट थिटा इज इक्वल्स टू काय मिळेल मुलांना कॉट ऑफ 5 पाय बाय 6. कोणता रिझल्ट होल झाला मुलांना आता इथे प्रश्न पडतो तुम्ही कॉट आलाय आपल्याकडे तुम्ही म्हणतात की सर साइन कॉस साठीच आपण रिझल्ट शिकलेलो तर याच्यामध्ये काय करणार काहीच नाही करायचं. सरळ आणि सोपी गोष्ट वापरायची
जो कॉट साठी टॅन साठी रिझल्ट आहे तो सेम रिझल्ट इथे होल्ड होणार. तो काय होणार, सेम रिझल्ट इथे होल्ड होणार. मग याला रेसिप्रोकल करून घ्यायचं म्हणजे टॅन ऑफ थिटा टॅन ऑफ 5 पाय बाय 6. बरोबर आहे. इथे रिझल्ट कोणते होल्ड होणार म्हणून टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फा. Theta is equals to n pi plus alpha where n belongs to z. तर थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला, थीटा इज इक्वल्स टू n pi प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला 5 पाय बाय 6 where n belongs to z. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही अँगल पण कसं काय घेतला. बघा, टॅन थीटाची व्हॅल्यू 1/√3 आपण त्याला कॉट थीटा इज इक्वल्स टू √3 घेतोय. तर कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते मुलांना, ही टॅनची 30 डिग्रीला. बरोबर आहे. आणि ही व्हॅल्यू कॉटची कोणत्या अँगलला असते मुलांना, 30 डिग्रीला. तर अँगल तर सेमच झाला ना, अँगलला काही फरक पडतोय का नाही, फक्त व्हॅल्यू जी होतं. बरोबर आहे. या गोष्टी महत्वाच्या खूप नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 7th एक्झाम्पल आहे मुलांना, कोसेक थीटा इज इक्वल्स टू 2. तर पहिलेच याला काय करायचं, रेसिप्रोकल करायचं, जे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. तर याला रेसिप्रोकल केलं तर साइन थीटा, ह्या साईडला रेसिप्रोकल केलं म्हणजे ह्या साईडला पण करावं लागेल. तर 1/2 कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 असते, 30 डिग्रीला. साइन ऑफ 5/6 इज इक्वल्स टू हाफ. दोन्ही रिझल्ट इक्वल झाले म्हणजे साइन थीटा इज इक्वल्स टू साइन ऑफ 5/6. मग कोणता रिझल्ट होल्ड होईल मुलांना, इथे कॉस साइन थीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा. साइन थीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा इम्प्लाइज दॅट, काय इम्प्लाय करेल मुलांना, थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस -1 to अल्फा where n belongs to z. तर थीटाची व्हॅल्यू थीटाच दिलेली, थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस -1 to अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना, 5/6 where n belongs to z. नेक्स्ट है एग्जांपल नंबर 8 एग्जांपल है sec थीटा प्लस √2 इज इक्वल्स टू 0. हा जो √2 आहे इकडे जाऊन काय होणार मुलांना, मायनस. जे इक्वेशन काय होणार, sec थीटा इज इक्वल्स टू -√2. बरोबर आहे. मला सांगा मुलांना, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कोणत्या अँगलला व्हॅल्यू √2 असते, आणि याला रेसिप्रोकल करून घ्या. तेच cos थीटा इज इक्वल्स टू काय होईल मुलांना, -1/√2. आता तुम्हाला माहिती आहे, इथं व्हॅल्यू सगळ्यांनाच माहिती आहे, 45 ला 45. व्हेरी गुड. cos ऑफ 5/4 इज इक्वल्स टू 1/√2. तिथे निगेटिव्ह व्हॅल्यू तरच साइड अँगल आपण, तर cos ऑफ पाय मायनस थीटा इक्वल्स टू मायनस cos थीटा. थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 5/4 cos ऑफ पाय मायनस 5/4 is equals to minus cos 5/4. So pi minus 5/4 is 3/4. Cos of 3/4 is equals to -1/√2. इथे रिझल्ट होल्ड झाला. cos theta equals to cos of 3/4 by using result cos theta equals to cos alpha. Place that theta is equals to 2n pi plus or minus alpha. तर n belongs थीटाची व्हॅल्यू थीटाच, थीटा इज इक्वल 2n pi प्लस और माइनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू दिली म्हणून 3/4 स्क्वेअर belongs to, which is our required solution. चल नेक्स्ट एग्जांपल नंबर 9th एग्जांपल है मुलांनो, cos 2 theta is equals to -1/√2. the same procedure follow करायची. cos of 5/4 is equals to 1/√2. cos of
pi minus pi by 4 is equals to minus cos pi by 4 is equals to minus 1 upon root 4. तर आपल्याला मिळालं cos 2 theta is equals to cos of 3 pi by 4 by using result cos theta is equals to cos alpha implies that theta is equals to 2n pi plus or minus alpha where n belongs to z. but इथे theta ची व्हॅल्यू किती दिलेली 2 theta. 2 theta is equals to 2n pi plus or minus 3 pi by 4 where n belongs to z. सगळ्यांना कशाने डिवाइड करणार मुलांना 2 ने. आपल्याला फायनल सोल्युशन भेटेल theta is equals to n pi plus or minus 3 pi by 8 where n belongs to z which is our required solution. खूप महत्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 10th एक्झाम्पल दिलेलं मुलांना आपण tan 3 theta कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते 45 ला बरोबर 1 आणि कोणत्या क्वार्टर मध्ये tan हा आपल्याला निगेटिव्ह असतो आपल्याला माहिती. कोणत्या क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतो? फर्स्ट मध्ये पॉझिटिव्ह असतो, थर्ड मध्ये पॉझिटिव्ह असतो, मध्ये उरलं कोण? सेकंड आणि फोर्थ. तर सेकंड क्वार्टर मध्ये जावं लागेल फक्त आपल्याला. tan ऑफ pi minus pi by 4 is equals to minus tan pi by 4. इक्वेशन होईल tan of 3 pi by 4 is equals to minus 1. मग इक्वेशनला इक्वेट करा, ही इक्वेशन आणि ही इक्वेशन. तर tan 3 theta is equals to tan of 3 pi by 4 by using result which one? Tan theta is equals to tan alpha implies that theta is equals to n pi plus alpha where n belongs to z. तर थीटाची व्हॅल्यू काय दिली मला 3 theta. 3 theta is equals to n pi plus अल्फाची व्हॅल्यू किती दिली मुलांना 3 pi by 4. तर implies that theta is equals to n pi by 3 plus pi by 4 where n belongs to z. This is our required solution. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं मुलांना एक्झाम्पल नंबर 11th एक्झाम्पल दिलेलं मुलांना 4 cos square theta is equals to 1. हा क्वेश्चन झालेला आहे आपला. मी याच्या पुढचा क्वेश्चन घेतो. एक्झाम्पल नंबर 12 4 sin square theta is equals to 3. स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे म्हटल्यावर आपण त्या नंबरला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. तर sin square theta is equals to 3/4. आता आपल्याला माहिती आहे 3/4 हा कशाचा स्क्वेअर, 3 कशाचा स्क्वेअर नाही म्हणजे स्वतःच्या रूटचा आहे आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे मुलांना 2 चा. रूट 3/2 चा स्क्वेअर आहे बरोबर आहे. कोणत्या अँगलला व्हॅल्यू रूट 3/2 असते मुलांना आपल्याला माहिती आहे 60. व्हेरी गुड. तर sin स्क्वेअर pi/3. तर by using result which one result? Sin square theta is equals to sin square alpha implies that theta is equals to n pi square के लिए condition क्या है plus or minus alpha where n belongs to z. that implies that theta is equals to n pi plus or minus pi by 3 where n belongs to z which is our required solution. तर हे जे क्वेश्चन शिकलो आपण आतापर्यंत ते पूर्ण एक लेवल वाईज होते, प्रॉपर प्रॉपर्टीज होते. आता इथून पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. म्हणजे त्याला तुम्ही स्टार 1 म्हणून कन्सिडर करा. आता मी तुम्हाला इथून पुढे जे क्वेश्चन शिकवेल ते खूप महत्वाचे. आता क्वेश्चन बघा कसे दिलेले असतात मुलांना. cos 3 theta is equals to cos 2 theta. मग तुम्ही इथे काय करतात cos theta is equals to cos alpha. पण दोन्ही तर थीटाच आहे ना, अल्फा कोणताच नाही, वेगळा अँगल नाही. मग अशा वेळेस काय करायचं त्याची स्ट्रॅटेजी समजून घ्या पहिलं. ही जी पूर्ण टर्म आहे एका साईडला घेऊन जायची. मग cos ऑफ 3 theta मायनस
कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल्स टू 0. मग इथे फॉर्म्युला यूज झाला मुलांना कॉस सी मायनस कॉस डी. त्याचा फॉर्म्युला असतो -2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. ज्यांना फॉर्म्युला पाठ नसेल त्यांनी काय करायचंय, युट्यूबला जायचंय प्लेलिस्ट मध्ये मंत्रा म्हणून एक गुरुजीचा फोटो आहे, मंत्रा म्हणून. तर ते मंत्र पाठ करायचे, तुम्हाला फॉर्म्युले पाठ होऊन जातील. मी तुम्हाला टिक करून दिले तयार करून दिलाय की फॉर्म्युले कसे पाठ करायचे ते बघून घ्या. तुम्हाला लवकर रिअलाइज होईल, अरे हा फॉर्म्युला असा पाठ करायचा. ठीक आहे, चलो याला सिम्प्लिफाय करा मुलांना. का होईल -2 टाइम्स साइन ऑफ 5 थीटा अपॉन 2 इंटू साइन ऑफ थीटा अपॉन 2 इज इक्वल्स टू 0. मला सांगा मुलांना, यांच्या दोघांचा प्रोडक्ट जर 0 आहे तर याच्यापैकी एक टर्म 0 पाहिजे. मग एक तर साइन ऑफ 5 थीटा बाय 2 इज इक्वल्स टू 0 असेल, किंवा साइन ऑफ थीटा बाय 2 इज इक्वल्स टू 0 असेल. बरोबर आहे. मग आता इथे काय करणार, इथे रिझल्ट यूज दिसतोय तुम्हाला डायरेक्टली साइन थीटा इज इक्वल्स टू 0. तर इम्प्लाइज दॅट का मुलांना थीटा इज इक्वल्स टू एम पाय वेअर एम बिलॉंग्स टू झेड. कारण की दोघांचे जे रिव्होल्युशन आहे ते सेम थोडी असणार आहेत, वेगळे असू शकतात ना. तर त्यामुळे आपण त्याला वेगवेगळ्या लेटर डिनोट करतो. तर साइन थीटा इज इक्वल्स टू 0 implies that theta is equals to n pi where n belongs to z. मग थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 5 थीटा बाय 2. तर 5 थीटा बाय 2 इज इक्वल्स टू m पाय. तर थीटाची व्हॅल्यू किती होईल मुलांना 2m पाय अपॉन 5 where m belongs to z. आणि इथे सेम रिझल्ट. implies that थीटाची व्हॅल्यू किती दिलेली थीटा बाय 2 इज इक्वल्स टू n पाय. implies that थीटा इज इक्वल्स टू किती मुलांना 2n पाय where n belongs to z, which is our required general solution.